आज आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन टू सी डबल बॉन्ड सी या चॅप्टरमधलं शेवटची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन म्हणजे ओझोनोलिसिस रिॲक्शन आज आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी ओझोन म्हणजे काय ते बघूयात. मित्रांनो, ओझोन हा गॅस आहे. ओझोन इज गॅसियस इन नेचर. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला आहे O3. त्या ओझोन गॅसचं स्ट्रक्चर आपण काढूयात आता. मित्रांनो, हे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे कशाचं? ओझोन गॅसचं. सो ओझोन इज अ गॅस. फॉर्म्युला ऑफ ओझोन इज O3 अँड दीज आर द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ ओझोन. मित्रांनो, या ओझोन या गॅसचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे तो सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सर्व जे काय मनुष्यजीव आहेत किंवा वनस्पती आहेत त्याचं आपल्याला रक्षण करत असतो. सो ओझोन लेअर प्रोटेक्ट्स द ह्युमन बीइंग्स फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सन. ओके, अशा ह्या ओझोनची आपल्याला रिॲक्शन करायची आहे. त्या ओझोनच्या रिॲक्शनला आपण काय नाव दिलेलं आहे? ओझोनोलिसिस रिॲक्शन. आता ही रिॲक्शन कशा पद्धतीने होते, कोणकोणत्या रिएजंटच्या प्रेझन्समध्ये होते ते आता आपल्याला सगळं बघायचं. ओके, बघा ओझोनोलिसिस म्हणजे काय? ॲडिशन ऑफ O3. O3 म्हणजे काय? ओझोन टू सी डबल बॉन्ड सी ऑफ अल्किन इज कॉल्ड ॲज ओझोनोलिसिस रिॲक्शन. काय होतं ओझोनोलिसिस रिॲक्शनमध्ये? हा जो ओझोन मॉलिक्यूल आहे हा सी डबल बॉन्ड सी कोणाचा? अल्किनमध्ये आपण ॲड करतो. या ॲडिशन रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत मग? ओझोनोलिसिस रिॲक्शन. काय होतं रिॲक्शनमध्ये? इन दिस रिॲक्शन ओझोन in presence of zinc and water brings about oxidative cleavage of C double bond C to produce 2 carbonyl compound. या रिॲक्शन मध्ये ओझोन ऑक्सिडेशन घडवून आणतो. कोणाचं? सी डबल बॉन्ड सी. आणि त्यांच्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे आपल्याला काय मिळत आहे? 2 कार्बोनिल कंपाऊंड मिळत आहे. जनरल रिॲक्शन देऊ आपण. मित्रांनो, ही जनरल रिॲक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? त्याचे 3 डेफिनेशन आहे. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन, किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे परत काय तर ऑक्सिडेशन. या 3 पैकी कोणतीही एक प्रोसेस जर त्या ठिकाणी घडली तर आपण त्या ठिकाणी काय म्हणणार? ऑक्सिडेशन रिॲक्शन फॉलो झाली. आता इथे काय होतं मित्रांनो, हा आपला स्टार्टिंग कंपाऊंड आहे. कोणता स्टार्टिंग कंपाऊंड? अल्किन. तो सुरुवातीला कोणासोबत रिॲक्ट होतोय? ओझोन सोबत. आणि नंतर कोणासोबत रिॲक्ट होईल? झिंक इन प्रेझन्स ऑफ वॉटर. आता काय दिसतं आपल्याला? हा सी डबल बॉन्ड सी ब्रेक झालाय. या कार्बनला काय लागलाय? एक ऑक्सिजन लागलाय, सी डबल बॉन्ड O. आणि परत दुसऱ्या कार्बनला पण काय लागलाय? ऑक्सिजन लागलाय. ऑक्सिजन त्या ठिकाणी काय झालाय? ॲड झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी काय घडून आणलेलं आहे? कोणती रिॲक्शन घडून आणलेली? ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आणलेली आहे. मग ओझोनमध्ये काय तयार होतोय? सी डबल बॉन्ड सी ऑफ अल्किन आर कन्वर्टेड इंटू 2 कार्बोनिल कंपाऊंड. आपल्याला समजा प्रेडिक्ट द प्रोडक्ट 2 मार्गांसाठी जर आलं विदाउट मेकॅनिझम तर तुम्ही काय देणार? हा जो कंपाऊंड आहे या ठिकाणी हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे. या कार्बनला डबल बॉन्ड O लावायचा आहे, दुसऱ्या कार्बनला पण काय लावायचं आहे? डबल बॉन्ड O. ओके, आता ह्या रिॲक्शनचं प्रॉपर मेकॅनिझम आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण काय बघितलं? ओझोनचं स्ट्रक्चर बघितलं. ते स्ट्रक्चर परत एकदा पूर्ण ड्रॉ करूयात. ओझोनचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण? O3. ओके, ओझोनचं हे एक स्ट्रक्चर आहे. पहिला ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन आणि हा थर्ड ऑक्सिजन. ओके, आता या ठिकाणी समजा याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढायचा आपण प्रयत्न केला तर हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे कुठले? 2 आणि 3 मध्ये ते फक्त कोणाकडे जात आहेत? तर ऑक्सिजन नंबर 2 कडे जात आहेत. ठीक आहे, इथे पाय इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे जो मधला ऑक्सिजन आहे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज डिसॲपियर होत जाईल आणि या टर्मिनल ऑक्सिजनवर काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. एका पहिल्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज ॲज इट इज होता. या ठिकाणी काय झालंय? ऑक्सिजन नंबर 2 आणि ऑक्सिजन नंबर 3 मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स होते ते पाय इलेक्ट्रॉन्स 2-3 कडून कोणाकडे गेले? 2 कडे. याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आले म्हणून याचा पॉझिटिव्ह चार्ज नाहीसा होऊन गेला आणि याच्याकडचे पाय इलेक्ट्रॉन्स या थर्ड ऑक्सिजनकडचे पाय इलेक्ट्रॉन्स वापरले गेले म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. हे स्ट्रक्चर जर आपण व्यवस्थित बघितलं तर हा ऑक्सिजन
इलेक्ट्रोफिलिक एंड आहे आणि दुसरा ऑक्सिजन कोणता आहे, न्यूक्लियोफिलिक एंड आहे. हे झालं रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ ओझोन. मित्रांनो, आपल्याला आता ओझोन सिस्टम मेकॅनिझम बघायचं. ओझोन सिस्टम मेकॅनिझम हे 3 पार्टमध्ये घडतं. ते कोणकोणते पार्ट्स आहेत ते आपण लिहूयात आता. बघा मित्रांनो, ओझोनोलिसिस रिॲक्शनचे 3 स्टेपचं हे मेकॅनिझम आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होतोय, फॉर्मेशन ऑफ मोलोझोनाइड. दुसऱ्या स्टेपमध्ये काय तयार होतोय, फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड. म्हणजे मोलोझोनाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतोय, ओझोनाइडमध्ये. आणि शेवटच्या स्टेपमध्ये डिकम्पोजिशन होतं कशाचं, ओझोनाइडचं, इन प्रेझन्स ऑफ झिंक आणि वॉटर टू प्रोड्यूस कार्बोनेट कंपाऊंड. या सगळ्या स्टेप्स कशा पद्धतीने होत आहेत, कशा पद्धतीने मोनोझोनाइड तयार होतोय, कशा पद्धतीने त्याचं ओझोनाइडमध्ये कन्व्हर्जन होतं आहे आणि डिकम्पोजिशन होऊन कशा पद्धतीने प्रोडक्ट मिळतं, त्यात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिली स्टेप काय आहे, फॉर्मेशन ऑफ मोनोझोनाइड. बघा, पहिली स्टेप आपण कोणती बघतोय, फॉर्मेशन ऑफ मोनोझोनाइड. काय होतं या स्टेपमध्ये, इन दिस स्टेप देयर इज ए इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन ऑफ O3 टू अल्किन. या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन होते कोणाची, O3 म्हणजे काय, ओझोनची. कोणामध्ये ॲडिशन होते, अल्किन, टू फॉर्म अनस्टेबल मोनोझोनाइड. ही ॲडिशन कशी होते बघूया. काय म्हणते या ठिकाणी, ॲट फर्स्ट पाय इलेक्ट्रॉन ऑफ अल्किन अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजन. बघा, हा काय कुठला कंपाऊंड आहे आपला, अल्किन. आणि दुसरा आपण बघणार आहोत आता ओझोन. सेकंड पॉइंट मध्ये काय म्हटलंय, पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ अल्किन अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजन. आता हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणाकोणाचे आहेत, C1 आणि C2 या 2 कार्बनचे आहेत. या 2 कार्बन पैकी C1 थ्रू पाय इलेक्ट्रॉन्स अटॅक करत आहेत. कोणावर अटॅक करत आहेत, इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजनवर. याच्यावर कोणता चार्ज, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कधी येत असतो, इलेक्ट्रॉन कमी असल्यावर. हा इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजन आहे. या इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजनवर पाय इलेक्ट्रॉन्सचा अटॅक होतोय. म्हणजे C1 आणि या ऑक्सिजनमध्ये काय होणार, आता बॉन्ड फॉर्मेशन होणार. ठीक आहे. आता पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकोणाचे होते, C1 आणि C2 चे होते. फक्त कोणी वापरले, ते C1 ने वापरले. त्यामुळे या C2 वर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज काय येणार, कारण की त्याचे इलेक्ट्रॉन्स C1 नेच वापरून घेतले. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतोय. म्हणून हा जो न्यूक्लियोफिलिक ऑक्सिजन आहे तो न्यूक्लियोफिलिक ऑक्सिजन C2 वर अटॅक करतोय. पुढे काय म्हटलं आपण, फॉलोड बाय द अटॅक ऑफ न्यूक्लियोफिलिक ऑक्सिजन ऑन अनदर कार्बन. बघा, माझ्या या ठिकाणी काय कुठला इंटरनेट तयार बघूयात आता. हा जी स्पेसिस तयार झाली त्या स्पेसिसला आपण काय म्हणणार आहे, मोनोझोनाइड. हा कसा तयार झाला परत लक्षात घ्या. पाय इलेक्ट्रॉनचा अटॅक. पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकोणाचे आहेत, C1 आणि C2. या C1 थ्रू पाय इलेक्ट्रॉनचा अटॅक कोणावर झालाय, या टर्मिनल ऑक्सिजनवर. C1 आणि ऑक्सिजन मध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. C1 आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड फॉर्मेशन झाले दिसतोय. ठीक आहे. हा ऑक्सिजन, पुढचा ऑक्सिजन नेक्स्ट. आता इथं कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून हा जो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे म्हणजे कोणता, न्यूक्लियोफिलिक ऑक्सिजन आहे. तो न्यूक्लियोफिलिक ऑक्सिजन कशावर अटॅक करतोय, C2 वर अटॅक करतोय. आणि अशा पद्धतीचा आपल्याला हा अनस्टेबल मोनोझोनाइड इंटरमिजिएट मिळतोय. ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप मध्ये काय म्हटलंय आपण, फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड. हा ओझोनाइड कसा तयार होतो ते बघूयात. म्हणून आपण बघतोय फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड. काय आहे त्याच्यामध्ये, मोनोझोनाइड ब्रेक्स अप इनटू 2 फ्रॅगमेंट्स. म्हणजे 2 त्याचे फ्रॅगमेंट्स तयार होतात. पहिला फ्रॅगमेंट कोणता आहे, कार्बोनेट कंपाऊंड. आणि दुसरा फ्रॅगमेंट कोणता आहे, झ्विटर आयन. झ्विटर आयन म्हणजे एक आभासी आयन. त्याला आपण खोटारडा आयन्स असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे 2 फ्रॅगमेंट कसे मिळतात ते बघूयात. ओके. बघा, हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. हा C1 आणि C2 मधला बॉन्ड ब्रेक होतोय. हा बॉन्ड इथं शिफ्ट होतोय. ओके, इथे शिफ्ट होतोय म्हणजे इथे काय येणार, डबल बॉन्ड येणार. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4 असते. आता हा C1 एक बॉन्ड, दुसरा बॉन्ड आणि इथं परत काय झालाय, डबल बॉन्ड झालेला आहे. त्यामुळे या ऑक्सिजन आणि याच्यामधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार. हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, या टर्मिनल ऑक्सिजनकडे गेले. याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आले म्हणून याच्यावर कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. आणि या C2 वर कुठला चार्ज येतोय तर पॉझिटिव्ह चार्ज. बघा परत लक्षात घ्या, काय तयार झाला, हा कार्बोनिक कंपाऊंड आणि
ज्विटर आयन हा असा आयन आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. याला आपण म्हणणार. आणि हा काय तयार झाला, कार्बोनिल कंपाऊंड. हा परत कशा तयार झाले बघूया. C1 आणि C2 याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतोय, हा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, म्हणजे इथे काय ना डबल बॉन्ड. C1 ला काय येतोय, डबल बॉन्ड. C1 ला काय आहे, डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड येतोय म्हणून या ऑक्सिजन आणि याच्यामधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहेत, टर्मिनल ऑक्सिजनकडे जात आहेत. याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स येत आहेत म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आलाय, निगेटिव्ह चार्ज आलाय. आणि हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणून C2 वर कोणता चार्ज येतोय, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा जो आयन निर्माण झाला त्याला आपण काय म्हणणार, ज्विटर आयन. आणि हा काय तयार झालाय, कार्बोनिल कंपाऊंड. इथपर्यंत आपण बघितलं काय, इथपर्यंत. पुढे काय म्हटलं मग, दीज फ्रॅगमेंट कंबाइन्स इन अल्टरनेट वे टू फॉर्म ओझोनाइड. हे जे फ्रॅगमेंट्स तयार झाले ते परत एकमेकांशी कंबाईन होतात आणि काय तयार करतात, ते ओझोनाइड. ते कसे तयार कंबाईन करतात ते बघूया. बघा मित्रांनो, पहिला फ्रॅगमेंट कोणता आहे, ज्विटर आयन. दुसरा फ्रॅगमेंट कोणता आहे, कार्बोनिल कंपाऊंड. बघा आता हा जो टर्मिनल ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. या निगेटिव्ह चार्जचा अटॅक कशावर होतोय, या कार्बनवर होतोय. बघा आता मी हा कार्बन ड्रॉ करतोय, त्या कार्बनला अगोदर असले दोन बॉन्ड्स, त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. हा ऑक्सिजन त्याचा, हा पुढचा ऑक्सिजन. या ऑक्सिजनने कशावर अटॅक केलेला आहे, या कार्बनवर अटॅक केलेला आहे. त्या कार्बनला अगोदरचे दोन बॉन्ड्स लागले. या ऑक्सिजनने कशावर अटॅक केलाय, या कार्बनवर. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले, कार्बनकडे. आणि कार्बनकडे ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने खेचून घेतले आणि त्यांनी कशावर अटॅक केलाय, तर ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर. बघा या ऑक्सिजनने कशावर अटॅक केलाय, या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर. आणि हे इलेक्ट्रॉन्स याच्याकडे आल्यामुळे या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊन जाणार आहे, काय होणार, डिसअपिअर होणार. ही जी स्पेसिस तयार झाली या स्पेसिसला आपण म्हणणार काय म्हणणार, ओझोनाइड. परत लक्षात घ्या मित्रांनो, मोनोझोनाइड्सचं काय झालंय, ब्रेकअप झालेलं आहे, त्याचे तुकडे झाले. आणि किती फ्रॅगमेंट्स मिळाले, दोन. कसं झालं, C1 आणि C2 मधला बॉन्ड या इथं ट्रान्सफर झाला, इथे डबल बॉन्ड येतोय, ऑक्सिजन आणि याच्यातला बॉन्ड ब्रेक होणार, इथे काय होणार, निगेटिव्ह चार्ज होणार. हा कार्बोनिल कंपाऊंड तयार झाला, हा ज्विटर आयन तयार झाला. आता हे दोघं जे फ्रॅगमेंट्स आहेत ते कंबाईन होतात कशा पद्धतीने, बघा हा जो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे तो कोणाशी कंबाईन करतोय, या कार्बोनिल कार्बनचे. इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहेत, कार्बनकडे जात आहेत. या ऑक्सिजन आणि या कार्बनमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. बघू शकतो या ऑक्सिजन या कार्बनमध्ये काय झालंय, बॉन्ड फॉर्मेशन झाले. इथे डबल बॉन्ड, इथे बॉन्ड तयार झालाय म्हणून हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स, त्याचे अटॅक कोणावर होतोय, या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर. या कार्बनचा अटॅक कोणावर झाला, या कार्बनवर झाला. मग या मोनोझोनाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, त्या ओझोनाइडमध्ये झालं. ही झाली सेकंड स्टेप. शेवटची स्टेप काय सांगितली आपण, डिकम्पोजिशन ऑफ ओझोनाइड. ते कशा पद्धतीने होते, ते डिकम्पोजिशन कोणामध्ये होतंय, विघटन. डिकम्पोज म्हणजे काय, विघटन होणं. या ओझोनाइडचं काय होतंय, विघटन होतंय. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, झिंक इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. ते कशा पद्धतीने होतं आणि काय प्रॉडक्ट्स मिळतात ते आपण बघूया. झिंक इन प्रेझेन्स ऑफ वॉटर या ओझोनाइडचं काय होतंय, डिकम्पोजिशन. इकडं हा फ्रॅगमेंट मिळतोय, बघा हा काय, कार्बन. त्याला किती बॉन्ड आहेत, दोन बॉन्ड. आणि हा काय तयार झाला, एक कार्बोनिल कंपाऊंड. त्याचप्रमाणे हा दुसरा कार्बोनिल कंपाऊंड. हा कार्बन, त्याला असले हे दोन बॉन्ड आणि इथं काय तयार झाला, हा दुसरा सेकंड कार्बन कंपाऊंड. हा H2O आणि हा ऑक्सिजन काय करून हा H2O2. अशा पद्धतीने या ओझोनाइडचं काय होतंय, डिकम्पोजिशन होतंय आणि आपल्याला काय मिळतंय, तर कार्बोनिल कंपाऊंड्स मिळत आहेत. मग ओव्हरऑल काय झालं या रिएक्शनमध्ये, C डबल बॉन्ड Cचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाले, दोन कार्बोनिल कंपाऊंड मिळाले. किती स्टेपमध्ये रिएक्शन झाली, तीन. पहिली फॉर्मेशन ऑफ मोनोझोनाइड, मोनोझोनाइडचं कन्व्हर्जन ओझोनाइडमध्ये. आणि शेवटच्या स्टेपमध्ये ओझोनाइडचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला अशा पद्धतीचे हे दोन कार्बोनिल कंपाऊंड मिळत आहेत.
आता या रिॲक्शनचं आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. कंपाऊंडचं नाव काय? सिस टू ब्युटीन. हा सिस टू ब्युटीन सुरुवातीला कोणासोबत रिॲक्ट होणार? ओझोन सोबत, आणि नंतर त्याचं झिंक इन प्रेझन्स ऑफ वॉटरमध्ये काय होणार? डिकम्पोजिशन होऊन प्रोडक्ट्स मिळणार. आता पहिली स्टेप कुठली सांगितली आपण? फॉर्मेशन ऑफ मोनोसोनेट. काय होणार आता या ठिकाणी मित्रांनो? काय होणार या ठिकाणी? हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत कोणाचे? C1 आणि C2. ते पाय इलेक्ट्रॉन्स C1 थ्रू कोणावर अटॅक करतील? इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजनवर. बघा, या C1 थ्रू कोणावर अटॅक झालाय? या इलेक्ट्रोफिलिक ऑक्सिजनवर. C1 आणि ऑक्सिजन मध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. पाय इलेक्ट्रॉन्स C1 आणि C2 चे होते, फक्त कोणी वापरले? C1 ने वापरले. C2 वर कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून पॉझिटिव्हली चार्ज ऑक्सिजनवर कोण अटॅक करणार आहे? न्यूक्लियोफिलिक एंड ऑफ ओझोन. मग आपल्याला या ठिकाणी काय तयार होतात दिसणार आहे? काय तयार झाला आपला? हा मोनोसोनाइट तयार झाला. सेकंड स्टेप मध्ये मोनोसोनाइटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ओझोनाइट मध्ये. ओके, हा झाला आपला. आता हा मोनोसोनाइट 2 फ्रॅगमेंट्स मध्ये कन्वर्ट होणार. कशा पद्धतीने? हा C1 आणि C2 मधला बॉन्ड ब्रेक होतोय, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतोय, म्हणजे इथे काय होणार? CH3 CH आणि हा काय झाला तुमचा? C डबल बॉन्ड O. हा बॉन्ड इथे डबल बॉन्ड होतोय, म्हणून या ऑक्सिजन आणि याच्यामधला बॉन्ड ब्रेक होणार आणि हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जाणार आहे? तर या ऑक्सिजनकडे जाणार. या ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज. आणि याच्यावर कोणता चार्ज येणार आहे? या C2 वर पॉझिटिव्ह चार्ज येणार. बघा काय मिळालं आपल्याला? एक कार्बोनिक कंपाऊंड मिळाला आणि दुसरा काय मिळाला? एक झ्विटर आयन मिळणार. आता हे जे झ्विटर आयन आणि कार्बोनिक कंपाऊंड हे परत एकमेकांशी काय होत आहे? अल्टरनेट पद्धतीने कंबाईन होतात आणि ते काय तयार करतील? ओझोनाइट तयार करतील. बघा ते कसे तयार करतील आता? या न्यूक्लियोफिलिक या निगेटिव्ह चार्ज असलेल्या ऑक्सिजनच्या निगेटिव्ह चार्जने कशावर अटॅक केलाय? या C1 वर अटॅक केलाय. म्हणजे या ऑक्सिजन आणि या कार्बन मध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. बघा ते कशा पद्धतीने होत आहे? CH3CH याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. त्याला पुढे हा ऑक्सिजन, नेक्स्ट ऑक्सिजन, आणि त्याने कशावर अटॅक केलेला आहे? या कार्बन. त्या कार्बनला काय काय अटॅच आहे? CH3 आहे आणि H आहे. हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? कार्बनकडे गेले. कार्बनकडनं ते इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले? ऑक्सिजनने. आणि त्यांनी कोणावर अटॅक केला? तर या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर. त्यामुळे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे? डिसॲपियर होऊन जाणार आणि आपल्याला काय मिळालेला? हा ओझोनाइट मिळाला आहे. ठीक आहे. आणि शेवटी या ओझोनाइटचं काय होतंय? डिकम्पोजिशन होतंय. कोणाच्या प्रेझन्समध्ये डिकम्पोजिशन होतंय? झिंक इन प्रेझन्स ऑफ H2O. म्हणजे बघा हा बॉन्ड ब्रेक होतोय, हा सुद्धा ब्रेक होतो. या ठिकाणी काय मिळणार? CH3 C, पुढे हा डबल बॉन्ड O आणि हा H, आणि दुसरा फ्रॅगमेंट पण काय मिळणार? आणि प्लस काय? H2O आणि हा ऑक्सिजन H2O2. सो दिस इज ऑल अबाउट ओझोनोलिसिस रिॲक्शन. या रिॲक्शन सोबतच आपलं सेकंड चॅप्टर पण या ठिकाणी संपतं.